गुड मॉर्निंग स्टुडंट्स, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याला इतिहासाचा चौथा पाठ शिकायचा आहे. आपण चौथ्या पाठाला आज सुरुवात करणार आहोत. आपल्या इतिहासाचा जो चौथा पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे शिवपूर्वकालीन इतिहास. म्हणजे शिवाजी महाराज यांचं स्वराज्याची स्थापना होण्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे त्यांच्या स्वराज्य स्थापनाच्या 50 ते 100 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती किंवा महाराष्ट्रावर कुणाचं राज्य होतं, कोण कोण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवत होतं किंवा महाराष्ट्रामधल्या त्यावेळच्या गावांची परिस्थिती. आता आपण तालुके म्हणतो, त्यावेळेस कसबा म्हटले जायचे, नंतर परगाणे जसं आपण जिल्हा म्हणतो. त्यावेळची परिस्थिती कशी होती त्याचा अभ्यास आपल्याला थोडक्यात पाहायचा आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. आपला पाठाचा पहिला मुद्दा म्हणजे प्रस्तावना, की काय होती परिस्थिती पाहू. प्रस्तावना म्हणजे नेमकं शिवाजी महाराज यांचा कालावधी सुरू होण्या अगोदर महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती. ज्यावेळेस आपण बहमनी राज्याचा अभ्यास केला त्यावेळेस आपण पाहिलं होतं की त्याचे 5 शकले निर्माण झाली होती. 5 शकलांपैकी 2 शकले अशी होती की ते 2 शकलांनी जास्तीत जास्त महाराष्ट्रावर सत्ता गाजवली होती. ते म्हणजेच अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही. बघा, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की महाराष्ट्रावर जास्तीत जास्त सत्ता किंवा महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भाग 2 शाहींनी त्या ठिकाणी व्यापलेला होता. अहमदनगरची निजामशाही यांचं राज्य महाराष्ट्रावर होतं आणि विजापूरची आदिलशाही. महाराष्ट्राचा जास्तीत जास्त निम्म्यापेक्षा जास्त भाग हा या 2 शाह्यांनी त्या ठिकाणी व्यापला होता. समजा हा दक्षिण भारताचा भाग आहे. दक्षिण भारतामध्ये इथे महाराष्ट्र आहे, तर काही भागामध्ये निजामशाही होती आणि काही भागामध्ये आदिलशाही होती. अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही. त्यातल्या त्यात भारतावर त्यावेळेस सत्ता होती मुघलांची, आणि मुघल सुद्धा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन गेले होते खानदेशमधून, म्हणजे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामधून त्यांनी प्रवेश केला होता. मग मुघलांना खानदेशमधून प्रवेश मिळवल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता गाजवायला पाहिजे. म्हणजे त्यांनी दक्षिण महाराष्ट्राकडे येण्याचा प्रयत्न केला, दक्षिण महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न केला. बघा, आतापर्यंत आपण काय काय पाहिलं की अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही यांनी जास्तीत जास्त महाराष्ट्रावर सत्ता केली होती, जास्तीत जास्त भाग त्यांच्या ताब्यात होता. पण त्याच वेळेस उत्तरेकडून मुघल आले आणि मुघलांनी खानदेशमधून प्रवेश केला आणि त्यांना दक्षिण भारतात किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता गाजवायची होती. आणि त्याच वेळेस आफ्रिका खंडामधून, इथे आफ्रिका खंड आहे समजा, या आफ्रिका खंडामधून कोकणमध्ये सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. सिद्धी ही आली होती मुघल. तर कोकण किनारपट्टीमध्ये सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. आणि त्याच वेळेस युरोप खंडामधून, म्हणजे इकडे युरोप खंडामधून वेगवेगळ्या सत्ता भारतामध्ये येऊन गेल्या होत्या. आता युरोप खंडामधून तुम्ही जेव्हा 8वीला जाल तेव्हा युरोप खंडामधून पहिला देश आला होता पोर्तुगीज, नंतर इंग्रज, नंतर फ्रेंच, नंतर डच, असे आपण पाहू त्यांचा अभ्यास. पण आता पण आपल्याला पाहायचंय की त्याच वेळेस युरोपमध्ये, म्हणजेच भारतामध्ये, युरोपमधून भारतामध्ये 4 देशांनी सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. पहिले होते पोर्तुगीज, दुसरे होते डच, तिसरे होते इंग्रज आणि चौथे होते फ्रेंच. यांनी भारतामध्ये शिरकाव केला होता, भारतामध्ये बाजारपेठा स्थापन केल्या होत्या आणि भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात त्यांनी सत्ता गाजवण्यास सुरुवात केली होती. जसं की गोवा आणि वसई, गोवा व वसई या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांची सत्ता कुठे होती? गोवा आणि वसई. आणि हे जे युरोपियन देश होते, हे युरोपियन देश वेगवेगळे प्रदेश जिंकण्यासाठी चढाओढ त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. वेगवेगळे प्रदेश काबीज करण्यासाठी
सत्ता गाजवण्यासाठी त्यांच्यामध्ये बाजारपेठ स्थापन करण्यासाठी चढाओढ निर्माण होत होती की आपण या प्रदेशामध्ये जर बाजारपेठ पडली तर मग तो प्रदेश जिंकून घ्यायचा आणि त्याच्यावर राज्य करायचं, अशी त्यांच्यामध्ये चढाओढ निर्माण होती. ते काय करायचे तर त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये चंचू प्रवेश म्हणजे थोडासा व्यापार करण्याची संधी त्यांनी प्राप्त केली की महाराष्ट्रामध्ये प्रवेश मिळवला. आणि प्रवेश मिळवल्यानंतर मग ते सत्ता गाजवण्यासाठी ते स्वतःला आजमावायचे की आता आपल्याला सत्ता करायची आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचे. म्हणजे त्यांच्यामध्ये चढाओढ निर्माण झाली. पोर्तुगीज नंतर आले मग डच म्हणजे स्पेन हा देश, स्पेन नंतर आले मग इंग्रज नंतर आले मग फ्रान्स हा देश. आणि यांनी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हळूहळू बाजारपेठा स्थापन करायला सुरुवात केली. पण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बाजारपेठ स्थापन केली तो प्रदेश जिंकण्याचा त्यांनी अगोदर प्रयत्न केला. जर जिंकता येत नसेल तर मग ते स्वतःला सुरक्षित ठेवायचे, बाजूला पडायचे, आणि जिंकता येत असेल तर मग तिथे आक्रमण करायचे आणि तो प्रदेश जिंकून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे लोक आले. बघा कोण कोण आले. पहिलं होतं अहमदनगरची निजामशाही, याची बरीचशी सत्ता होती. विजापूरची आदिलशाही, यांची सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरीचशी सत्ता होती. उत्तरेकडून आली होती मुघल, आफ्रिका खंडामधून आली होती सिद्धी लोक, गोवा आणि वसईमध्ये आले होते पोर्तुगीज, नंतर आले इंग्रज, नंतर फ्रेंच, नंतर डच म्हणजे स्पॅनिश लोक म्हणतो आपण त्याला, स्पेन मधून आलेले लोक स्पॅनिश लोक. तर इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्धी, आदिलशाही, निजामशाही, मुघल एवढ्या लोकांची सत्ता महाराष्ट्रामध्ये शिवपूर्वकालीन होती. म्हणजे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापने अगोदर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लोकांची सत्ता होती. हे लोक आजमावत होते, स्वतःला सुरक्षित ठेवत होते. अजून त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. याच्यापैकी फक्त पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केली होती, पण हे लोक आजमावायचे, वेगवेगळे प्रदेश जिंकण्याचा ते प्रयत्न करायचे. आता या महाराष्ट्रामध्ये एवढ्या लोकांची सत्ता होऊन गेली. बघा, निजामशाही, आदिलशाही, सिद्धी लोक कोकण किनारपट्टीमध्ये मुघल लोक येऊन गेले होते. त्यांची अजून इच्छा होती की पूर्ण महाराष्ट्राचा दक्षिण भाग जिंकून घ्यायचा. गोवा आणि वसईवर पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केली. नंतर इंग्रज, फ्रेंच, डच सुद्धा वेगवेगळे प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करायचे. ते एवढ्या महाराष्ट्रावर एवढ्या लोकांची सत्ता होऊन गेली की महाराष्ट्राचे लोक त्या ठिकाणी घाबरून गेले. आणि महाराष्ट्राचे लोक त्यावेळेस स्वतःला असुरक्षित मानू लागले. त्यांना असं वाटू लागलं की आता आपला राजा नेमका कोण होईल, पोर्तुगीज होईल का, सिद्धी लोक होतील का, मुघल सत्ता येईल का, आदिलशाही असेल की निजामशाही असेल. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना विश्वासच नव्हता की नेमका आपल्यावर सत्ता कोण गाजवेल, आपला राजा कोण असेल. ते स्वतःला असुरक्षित मानू लागले. अस्थिरता होती महाराष्ट्रामध्ये, कारण की महाराष्ट्रामध्ये एवढ्या लोकांनी सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला होता. अस्थिरता होती, लोकांच्या मनामध्ये शंका होती की आपल्यावर सत्ता कोण गाजवेल, आदिलशाही गाजवेल, निजामशाही गाजवेल की मुघल गाजवतील. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्राच्या लोकांना की आता आपलं काही खरं नाही, आपल्याकडून हे लोक कर्ज घेतील, आपल्याला वाईट वागणूक देतील. म्हणजे महाराष्ट्राचे लोक स्वतःला असुरक्षित मानू लागले. मग हे जे युरोपियन लोक होते, या युरोपियन लोकांच्या शीरस्त्राणावरून म्हणजे त्यांच्या येण्यावरून, शीरस्त्राणावरून त्याला टोपकार असं म्हटलं जायचे. टोपकार. या युरोपियन लोकांना दुसरं नाव काय होतं, टोपकार. त्यांच्या शीरस्त्राणावरून त्यांना टोपकार असं म्हटलं जात होतं. मग शिवाजी महाराज यांच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये जी जनता होती किंवा जी लोकवस्ती आणि राजा यांच्यामधला जो दुवा होता, म्हणजे जे अधिकारी असतील, बाजारपेठा असतील, कारागीर लोक असतील, हे दुवा होते. हा दुवा अगोदर आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि जर तो दुवा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रामधल्या शिवपूर्वकालीन गावांचा, ज्यांना मौजा असं म्हटलं जायचंय, गावांना, किंवा मोठं गाव असेल त्याला कसबा असं म्हटलं जायचं, त्या कसब्याचा किंवा अनेक गाव मिळून तयार व्हायचा परगाणा, त्या परगाणाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. जर तुम्हाला लोकवस्ती आणि राजे यांच्यामधला दुवा समजून घ्यायचा असतील तर, लोकवस्ती आणि सरकार यांच्यामधला दुवा समजून जर घ्यायचा असेल तर मग तुम्हाला त्यावेळेचे जे अधिकारी लोक होते ते कोण कोण होते, त्यावेळेस कारागीर कोण कोण होते, किंवा त्यावेळेच्या बाजारपेठा कशा होता, हा जर तुम्हाला अभ्यास समजून घ्यायचा असेल तर त्यावेळेच्या गावांचा आपल्याला अभ्यास बघायला लागेल. त्यावेळेचा कसबा म्हणजे हा परगाण्याचं एक मुख्य ठिकाण असायचं. ते म्हणजे आता आपण त्याला तालुकाच्या, मोठं गाव असेल त्यावेळेस तालुका म्हणू शकतो आपण त्याला. तर तो कसब्याचा अभ्यास किंवा परगाण्याचा अभ्यास आपल्याला बघावा लागेल. तर आपण आता त्यांचा क्रमशः अभ्यास करू.
जे छोटे छोटे भाग होते त्यांना गाव म्हटलं जायचं. गावचं दुसरं नाव होतं गावचं दुसरं मौजा. नंतर अनेक गाव मिळून तयार व्हायचं परगाणा, आणि परगाण्याचं मुख्य ठिकाण असायचं कसबा. तर मग आता पहिले पाहू आपण गाव. गावला मौजा म्हणतात, दुसरं पाहू कसबा, आणि कसबा नंतर परगाणा. याची क्रमशः आपण माहिती समजून घेऊ. नंतर मग आपल्या शिवपूर्वकालीन मध्ये काय काय परिस्थिती निर्माण झाली ते आपण समजून घेऊ. तर पहिले बघू आपण गाव, किंवा त्याला म्हणतात मौजा. तर पहिला मुद्दा आहे आपला गाव. त्याला म्हणतात मौजा. तर त्याला म्हणतात मौजा. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची सत्ता होती. जसं काय पाहिलं आपण, आदिलशाही, निजामशाही, नंतर सिद्धी लोकांची वस्ती, नंतर मुघलांनी प्रवेश केला होता. त्याच वेळेस युरोपमधून वेगवेगळे लोक आले होते. जसं की पहिले पोर्तुगीज आले. या पोर्तुगीजांनी वसई आणि गोवा त्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली. नंतर फ्रेंच, नंतर यांनी अगोदर चंचू प्रवेश केला, म्हणजे प्रवेश मिळवला, पण नंतर मग ते सत्ता गाजवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण ते स्वतःला सुरक्षित पण ठेवायचे. जर सत्ता गाजवता आली तर गाजवायची, नाही आली तर मागे हटून जायचं आणि आपला आपला व्यापार करायचा, असं त्यांनी प्रयत्न केला होता. यामुळेच आपली महाराष्ट्रातील जनता ही असुरक्षित वाटू लागले, त्यांना अस्थिर होऊ लागले सगळे लोक. मग त्यावेळेचं जे सरकार होतं ते सरकार आणि लोक किंवा लोकवस्ती किंवा जनता यांच्यामधला जो दुवा आहे, जे अधिकारी आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजेच आपल्याला आता गाव, कसबा आणि परगाणा यांचा अभ्यास करायचा आहे. तर पहिला आहे गाव, त्याला मौजा असे म्हणतात. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये, म्हणजे शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जनता जी होती ती गावामध्येच राहायची, आता पण राहते. भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त लोक खेड्यांमध्येच राहतात. मग त्यावेळी सुद्धा जास्तीत जास्त लोक खेड्यांमध्येच राहायची. आणि गावाचा जो प्रमुख असायचा, गावाला दुसरा शब्द आहे मौजा. त्यावेळेस गावाला काय म्हटलं जायचं, मौजा म्हटलं जायचं. आता गाव म्हटलं जातं, तेव्हा पण म्हटलं जात असेल, पण त्याचं मुख्य नाव होतं मौजा. तर गावाचा जो प्रमुख असायचा तो असायचा पाटील. गावाचा प्रमुख कोण असायचा, पाटील असायचा. त्यावेळेस गावाचा प्रमुख पाटील मानला जात होता. नंतर गावामध्ये जास्तीत जास्त जे लोक होते ते जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 90 ते 95% लोक शेतीच करत होते. म्हणजे गावाचा प्रमुख व्यवसाय होता शेती. आताही तुम्ही गावामध्ये जा, गावाचा प्रमुख व्यवसाय कोणता असतो, शेती असतो. आणि ते जे शेतकरी होते, हे शेतकरी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न करत असायचे. मुख्य व्यवसाय काय होता, शेती. प्रमुख व्यक्ती कोण होता, पाटील. प्रमुख व्यक्ती होता पाटील, आणि मुख्य व्यवसाय होता शेती. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न त्यावेळी शेतकरी करत होता. नंतर जर गावामध्ये तंटाबखेडा झाला, भांडणं झाली तर भांडणं सोडवण्याचा प्रयत्न, शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न गावाचा प्रमुख करायचा. म्हणजे कोण करायचा, पाटील करायचा. गावाचा प्रमुख करायचा, तर त्याला पाटील असं म्हटलं जायचं. हा गावातला तंटा बखेडा, जर एखादं भांडणं झाले, गावामध्ये काही समस्या झाल्या, तर ते सोडवण्याचं काम हे पाटील लोक करत होते. पाटील प्रमुख होता त्यावेळेचा. आताही तुम्ही गावात जा, जर तुम्ही गावात राहत असेल तर गावाचा एक पोलीस पाटील म्हणतात, आता त्यांना पोलीस पाटील असतो. आणि तो पोलीस पाटील जर गावामध्ये तंटा निर्माण झाले, भांडणं झाली, तर तो सोडवण्याचा प्रयत्न पोलीस पाटील करतो. म्हणजे त्यावेळेपासूनच ही प्रथा आहे. तर गावामधला जो प्रमुख असायचा तो पाटील असायचा. आणि जर एखादा तंटा बखेडा झाला, भांडणं झाली, शेतीवरून असो, घरावरून असो, काही भांडणं झाली, तर ते भांडणं सोडवण्याचा प्रयत्न कोण करत होता, पाटील. आणि पाटील लोकांना मदत करायचे कुलकर्णी. कोण करायचे, कुलकर्णी लोक त्यांना मदत करत होते. कुलकर्णी लोक हे पाटील लोकांना मदत करायची तंटा बखेड्याला. मग कुलकर्ण्यांचं काय काम होतं, तर कुलकर्ण्याचं काम होतं शेतसारा जमा करणे. काय जमा करणे, शेतसारा म्हणजे काय, की शेतीमधून जे उत्पन्न यायचं तर शेतकऱ्यांकडून ते कर घ्यायचे. तर शेतकऱ्यांकडून कर घेण्याचं काम हे कुलकर्णी लोक करायचे. म्हणजे हिशोब ठेवायचे ते, की यावर्षी किती शेतसारा जमा झाला, यावर्षी आपल्याला कशावर खर्च करायचा आहे, कोणकोणत्या, म्हणजे जर कधी त्यावेळेस लाईट व्यवस्था असेल किंवा रस्ते बांधण्याची व्यवस्था असेल, तर त्याच्यावर खर्च करण्याचं काम हे कुलकर्णी करायचे.
मग तो पैसा कुठून यायचा, तर तो शेतकऱ्यांकडून यायचा. शेतकऱ्यांकडून ते कर घ्यायचे. म्हणजे शेतचारा घेण्याचं काम आणि त्या गावामधला पैशांचा हिशोब ठेवण्याचं काम कोण करायचं, कुलकर्णी करायचे. कुलकर्णी हे पाटील लोकांना पण मदत करायचे. पाटील हा कोण असायचा, गावाचा प्रमुख असायचा आणि तो गावामधल्या तंटाबखेडा किंवा भांडणं तांडणं सोडवण्याचं काम हा पाटील करत होता. मग गावामध्ये इतरही कारागीर होते. ते कारागीर वेगवेगळे वस्तू तयार करायचे. म्हणजे त्यावेळेस बलुतेदार पद्धत होती. 12 बलुतेदार म्हणजे 12 जातीचे लोक राहायचे. जसं चांभार लात असेल, नंतर शिंपी कपडे शिवणारा असेल, चांभार नापी केस कापणारा असेल, नंतर वेगवेगळ्या वस्तू तयार करणारे कारागीर होते, भांडी तयार करणारे कारागीर होते, टोपल्या तयार करणारे कारागीर होते. असे गावामध्ये कारागीर असायचे आणि ते कारागीर वेगवेगळ्या वस्तू तयार करायचे. आणि वस्तू तयार केल्यानंतर मग त्या कारागिरांना वंश परंपरेने त्यांच्याकडे तो व्यवसाय यायचा. म्हणजे जर चांभार असेल तर त्याचा मुलगा चांभारच व्हायचा, एखादा व्यक्ती सुतार असेल तर त्याचा मुलगा सुतारच व्हायचा, एखादा व्यक्ती कुंभार असेल तर त्याचा मुलगा कुंभारच व्हायचा. म्हणजे वंश परंपरेने हे व्यवसाय त्यांना मिळायचे, वंश परंपरेने. मग हे जे लोक होते, हे लोक ह्या वस्तू तयार करायचे, कारागीर लोक वस्तू तयार करायचे आणि हे वस्तू तयार करून मग ते शेतकऱ्यांना द्यायचे. म्हणजे त्यांना सेवा पुरवायचे. मग शेतकऱ्यांना सेवा पुरवल्याबद्दल त्यांना काही मोबदला मिळायचा. शेतकऱ्यांकडून कारागिरांना काय मिळायचा, मोबदला मिळायचा. शेतकऱ्यांकडून कारागिरांना मोबदला मिळायचा. त्या मोबदल्याला बलुत असं म्हणतात. एका वाक्यात उत्तर द्यामध्ये विचारलं जातं की शेतकऱ्यांकडून कारागिरांना सेवा दिल्याबद्दल, आता ते काही फुकट द्यायची नाही, कारागीर लोक त्यांना वेगवेगळ्या वस्तू पुरवायचे, कोणी चप्पल पुरवायचे, कोणी कपडे पुरवायचे. ह्या ज्या ते सेवा पुरवायचे तर त्यांना पण तर खायला लागेल ना. म्हणून शेतकरी त्यांचा जो शेतीमधला माल असायचा तो माल त्यांना द्यायचे, त्यांना मोबदला द्यायचे. त्या मोबदल्याला काय म्हटलं जायचं, बलूत म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं, बलूत असं म्हटलं जायचं. तर अशा प्रकारे हे असायचं गाव, त्यावेळेचं गाव असायचं. तर गाव समजलं का, परत एकदा सांगतो. गावला दुसरा शब्द कोणता आहे, मौजा. प्रमुख व्यक्ती कोण असायचा, पाटील. मग पाटील हा जो व्यक्ती असायचा हा काय करायचा, तर गावामध्ये जे भांडणं असायची ते भांडणं सोडवण्याचं काम हा पाटील करायचा. पाटीलला मदत कोण करायचा, कुलकर्णी. गावामधला प्रमुख व्यवसाय कोणता, शेती. मग शेतीमधून मिळणारं जे उत्पन्न असायचं त्याच्यामधून कराच्या स्वरूपात पैसा जमा कोण करायचा किंवा अन्नधान्य जमा कोण करायचा, कुलकर्णी जमा करायचा. आणि कुलकर्णी मग त्या गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायचा. नंतर गावामध्ये इतर कारागिरीही राहत होते आणि तो कारागीर वेगवेगळ्या वस्तू तयार करायचे आणि ते वस्तू कोणाला द्यायचे, शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकऱ्यांना सेवा दिल्याबद्दल शेतकरी त्यांना काय द्यायचे, तर त्यांना मोबदला द्यायचे. त्या मोबदल्यांना काय म्हणतात, मग बलूत असं म्हणतात. आता आपल्याला बघायचं आहे कसबा. कसबा कोणाला म्हणतात. दुसरा मुद्दा आहे आपला कसबा. मोठे गाव. कसबा म्हणजे मोठे गाव. त्यावेळेस कसबा असं म्हटलं जायचं. कसबा हे परगाण्याचं मुख्य ठिकाण असायचं. कसबा हे परगाणा जो असायचा, अनेक गाव मिळून तयार व्हायचं परगाणा, ते परगाण्याचं मुख्य ठिकाण असायचं कसबा. आणि कसबा यांचा सुद्धा प्रमुख व्यवसाय, ज्याप्रमाणे गावाचा प्रमुख व्यवसाय शेती होता त्याचप्रमाणे कसब्याचा प्रमुख व्यवसाय सुद्धा शेती होता. मग असे कसबे होते. कसबे म्हणजेच काय की परगाण्याचं मुख्य ठिकाण. उदाहरणार्थ इंदापूर नावाचा परगाणा होता, इंदापूर. तर इंदापूर परगाण्याचा कसबा कोणता होता, तर इंदापूर कसबा. इंदापूर कसबा हा कसबा होता इंदापूर परगाण्याचा. नंतर दुसरा दिलेला आहे त्यांनी वाई कसबा. आता वाई नावाचा एक परगाणा होता, वाई. आणि वाई परगाणाचा कसबा होता वाई कसबा. तर हे परगाणे आणि हे कसबा.
म्हणजेच कसबा काय असायचा, तर परगाण्याचं मुख्य ठिकाण. कसबा म्हणजेच काय की मोठं खेडगाव. मोठं खेडगाव जसं की आता तालुका असतो, मोठं खेडगाव असतं ते, तसं त्यावेळेस कसबा असायचा. मोठं खेडगाव म्हणजे कसबा. आणि हे परगाण्याचं मुख्य ठिकाण असायचं. म्हणजे त्यावेळेस इंदापूर नावाचा परगाणा होता, तर इंदापूर परगाण्याचं मुख्य ठिकाण होतं इंदापूर कसबा. वाई नावाचा परगाणा होता, वाई परगाण्याचं मुख्य ठिकाण होतं वाई कसबा. तर अशी होती कसबे. कसब्यांचा सुद्धा मुख्य व्यवसाय काय असायचा, तर मुख्य व्यवसाय असायचा त्यांचा शेती. आता या कसब्यांमध्ये किंवा मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा असायच्या. त्याला जवळच एक मोठी बाजारपेठ असायची. तुम्ही तालुक्यांमध्ये जा, आता बाजारपेठा असतात तिथे, त्यावेळेस सुद्धा बाजारपेठ असायची. तर त्यावेळेस सुद्धा बाजारपेठ असायची कसब्यांची. मग पेठा म्हणतो आपण, त्यांना पेठा असायचा. आणि या पेठ्यांना वतनदार असायचे. ते वतनदार कोण, शेटे व महाजन. शेटे व महाजन त्यांचा कारभार बघायचे. म्हणजे बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तू आणायच्या, त्या कशा विकायच्या, त्यांचा भाव काय ठेवायचा. प्रत्येक गावात नसायचे आहे पेठे, प्रत्येक गावात नसायचे, पण भरपूर गावांमध्ये पण असायचे. मग त्यांचं कारभार कोण बघायचं, तर त्यांचा कारभार बघायचे शेटे व महाजन. आता हे शेटे व महाजन जे असायचे त्यांना ते वतनदार असायचे. त्यांना शासनाकडून जमीन मिळायची, सरकारकडून त्यांना जमीन मिळायची आणि लोकांकडून त्यांना हक्क मिळायचे की तुम्ही पेठांचं कारभार बघा, बाजारपेठेंचं कारभार तुम्ही पाहायचा. कोण कोण पाहायचं, शेटे व महाजन. शेटे व महाजन त्या बाजारपेठेंचा कारभार बघायचे. कारण त्यांना जमीन कोण द्यायचं, सरकार. आणि त्यांना हक्क कोण द्यायचे, त्या गावातले लोक. ते गावातले लोक त्यांना हक्क द्यायचे की तुम्ही बाजारपेठेमध्ये आमच्या वस्तू विका, भाव ठरवा, ते तुम्ही करा. आणि जमीन कोण उपलब्ध करून द्यायचं, सरकार उपलब्ध करून द्यायचं. ते वतनदार होते तिथले शेटे व महाजन. शेटे व महाजन त्या बाजारपेठेंचा कारभार बघायचे. त्यापैकी शेटे हे त्याचा कारभार बघायचे, पण त्याचा जो हिशोब ठेवायचे तो हिशोब महाजन. जसं की आपण कुलकर्णी लोकांचं काम पाहिलं, कुलकर्णी लोक त्या गावामधल्या शेतसारा जमा करायचे, तसं हे महाजन लोक त्या पेठांमध्ये किती उलाढाल झाली, किती पैसा जमा झाला, त्याचा हिशोब ठेवण्याचं काम हे महाजन लोक करत होते. हे तिथले वतनदार होते. तर अशा प्रकारे हा कसबा होता. कसबा समजला. मग आता कसब्यानंतर आपल्याला परगाणा बघायचा आहे की परगाणा कसा होता. आता आपल्याला बघायचं आहे परगाणा. परगाणा म्हणजे काय, पहिलं गाव, गावानंतर पहिला कसबा. हे मोठं खेडगाव असायचं, ते परगाण्याचं मुख्य ठिकाण असायचं. आता परगाणा, अनेक गाव मिळून परगाणा तयार व्हायचे. अनेक गाव, भरपूर गाव एकत्र यायचे आणि एक परगाणा तयार व्हायचा त्यांचा. मग अनेक गाव मिळून जे परगाणे तयार व्हायचे, त्या परगाण्यांची गावांची संख्या, त्या परगाण्यामधल्या गावांची संख्या सगळी सारखीच असायची असं नाही. कोणकोणत्या परगाण्यामध्ये भरपूर खेडेगाव असायचे, कोणकोणत्या परगाण्यामध्ये कमी खेडेगाव असायचे. आपण जिल्ह्यांचा विचार करू. जर कधी नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे खेडेगाव असतील तेवढेच औरंगाबादमध्ये असतील असं नाही, कमी जास्त असू शकतात. जळगाव जिल्ह्यामध्ये तेवढेच खेडेगाव असू शकतील असं नाही. तसं त्यावेळच्या परगाण्यांचे होतं की काही परगाणे खूप मोठे असायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त खेडेगाव असायचे. काही परगाणे खूप छोटे असायचे, त्याच्यामध्ये कमी खेडेगाव असायचे. उदाहरणार्थ त्यावेळेचा सगळ्यात मोठा जो परगाणा होता तो होता पुणे. पुणे हा सगळ्यात मोठा परगाणा होता आणि त्याच्यामध्ये 290 गावं होती. किती गावं होती, 290 गावं या परगाण्यामध्ये होती पुणेमध्ये. नंतर दुसरं बघू आपण शिरवळ नावाचा परगाणा. शिरवळ, आणि शिरवळ परगाण्यामध्ये 64 गावं होती. किती गावं होती, 64 गावं होती शिरवळमध्ये. नंतर तिसरं बघायचंय आपल्याला, दुसरं बघायचंय चाकण. चाकण परगाणा. हे जे चाकण होतं, या चाकण परगाण्यामध्ये 64 गावं होती. आणि शिरवळ या ठिकाणी फक्त 40 गावं होती. तर शिरवळ परगाणा हा लहान आहे कारण की फक्त 40 गावं आहेत त्याच्यात. चाकण त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे कारण त्याच्यात 64 गावं होती. पण पुणे परगाणा हा सगळ्यात मोठा परगाणा होता महाराष्ट्रामधला. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा परगाणा कोणता, पुणे. कारण पुण्यामध्ये किती गावं होती, 290 गावं होती. चाकणमध्ये 64 आणि शिरवळमध्ये 40. विचारलं जाईल, व्यवस्थित लक्षात ठेवायचा की शिवपूर्वकालीन मधील सगळ्यात मोठा परगाणा कोणता, तर पुणे हा सगळ्यात मोठा परगाणा होता. कारण पुणे परगाण्यामध्ये किती गावं होती, 290 गावं होती. म्हणजे गावांची संख्या सारखी नसायची. काही परगाणे खूप मोठे असायचे, काही परगाणे खूप लहान असायचे. जसं गावांमध्ये पाटील आणि कुलकर्णी असायचा, तसं परगाण्यामध्ये देशमुख
व देशपांडे असायचे. देशमुख व देशपांडे. मग देशमुख म्हणजे पाटीलांचा प्रमुख. त्या गावामध्ये जेवढे पाटील असायचे, आता उदाहरणार्थ 290 गाव असतील तर 290 पाटील, त्या पाटीलांचा प्रमुख म्हणजे देशमुख. आणि त्या गावांमधल्या कुलकर्णीचा जो प्रमुख असायचा, तर कुलकर्णीचा प्रमुख असायचा देशपांडे. बघा, एक परगणा, समजा पुणे परगणामध्ये 290 गाव, 290 गावामध्ये एक एक पाटील, म्हणजे किती पाटील? 290 पाटील. मग 290 पाटीलांचा तर एक बॉक्स असेल ना, मग त्यांच्या बॉक्सला म्हणायचे देशमुख. किंवा एक गावामध्ये कुलकर्णी, ते कुलकर्णीमध्ये समजा 290 कुलकर्णी आहेत, त्यांचा एक बॉक्स असेल, त्याला म्हणायचे देशपांडे. जसं गावामध्ये पाटील काम करायचा, मग पाटील काय काम करायचा? तर पाटील काम करायचा गावामधल्या समस्या सोडवणे, भांडण तंटे सोडवणे, भांडेखोड सोडवणे, किंवा तंटे बखेडे असा शब्द दिला होता, तो तंटे बखेडे सोडवण्याचं काम जसं पाटील करायचा, तसं परगाण्यामध्ये कोण करायचा? देशमुख. समजा गावागावांमध्ये भांडणं झाली, मग ते गावागावामधलं भांडणं या पाटील सोडेल का तो पाटील सोडेल, तर ते कोण सोडवायचे? मग देशमुख सोडवायचे. आणि ज्याप्रमाणे कुलकर्णी गावामधल्या शेतसारा जमा करायचे, अगदी त्याचप्रमाणे पूर्ण परगाण्याचा शेतसारा जमा करण्याचं काम कोण करायचे? देशपांडे करायचे. म्हणजे सर्व कुलकर्ण्यांकडून हिशोब घ्यायचे आणि त्याचा पूर्ण हिशोब ठेवण्याचं काम हे देशपांडे करायचे. म्हणजे ज्याप्रमाणे गावामध्ये पाटीलांचं काम होतं, तसं परगाण्यामध्ये देशमुखांचं काम होतं. ज्याप्रमाणे गावामध्ये कुलकर्ण्यांचं काम होतं, त्याप्रमाणे पूर्ण परगाण्यामध्ये देशपांडेंचं काम आपल्याला दिसून येतं. मग हे जे देशमुख आणि देशपांडे होते, हे रयत आणि सरकार यांच्यामधलं दुवा होते. म्हणजे जे शासन होतं, जे सरकार होतं, ते शासना आणि सरकारला गावामधल्या समस्या, परगण्यामधल्या समस्या कोण सांगायचे? तर हे देशमुख आणि देशपांडे सांगायचे. म्हणजे गावामध्ये काही समस्या निर्माण झाली तर सरकारला तर कळायला पाहिजे की नाही, की या गावामध्ये काय समस्या आहे. मग ती समस्या तिथले लोक सांगत जात असतील का? नाही, तिथले देशमुख लोक आणि देशपांडे लोक सांगायला जायचे. हे त्यांच्यामधले दुवा होते. देशमुख देशपांडे गावामध्ये होते पाटील कुलकर्णी, आणि कसब्यामध्ये होते शेटे आणि महाजन. ते हिशोब ठेवण्याचं काम ते करत होते. कधी कधी जर गावावर एखादं संकट आलं, परचक्र आलं किंवा दुष्काळ आला, परचक्र आणि दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं, तर ती माहिती सरकारला कोण पुरवायचे? तर हे देशमुख देशपांडे वगैरे पुरवायचे. गावामध्ये कधी कधी परचक्र यायचे, म्हणजे युद्धामुळे जमिनीचं नुकसान व्हायचं, शेतीचं नुकसान व्हायचं गोड्यांच्या धावण्यामुळे, किंवा दुष्काळ यायचा, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, त्यामुळे गावाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायचं. मग ही नुकसानाची जी माहिती होती, ही नुकसानाची माहिती सरकारला पुरवण्याचं काम हे मध्यस्थी असलेले लोक, म्हणजे देशपांडे आणि कुलकर्णी, हे पुरवण्याचं काम करत होते. देशपांडे आणि देशमुख हे त्या ठिकाणी पुरवायचे. नंतर सरकारकडे त्यांचं विचार मांडायचे की या प्रकारे त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना वतनदारी मिळाली होती, ती त्यांना हक्क मिळाला होता शासनाकडून की तुम्ही असं काम करायचं आहे. कधी कधी यांचा गावकऱ्यांच्या लोकांना त्रास व्हायचा. कधी कधी काय करायचे देशमुख देशपांडे किंवा पाटील आणि कुलकर्णी त्या गावामधल्या लोकांकडून जास्त कर घ्यायचे, जास्त शेतसारा जमा करायचे, आणि जास्त शेतसारा जमा केल्यामुळे ती जनता त्रासून जायची. हे कधी कधी आपल्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करायचे. त्यांना जरी शासनाकडून सरकारकडून अधिकार होते की तुम्ही कर जमा करा, पण कधी कधी ते जास्त कर जमा करायचे. आणि कधी कधी काय करायचे की गावामध्ये लोकांकडून जो कर जमा झालेला पैसा असायचा किंवा कर जमा केलेला अन्नधान्य असायचे, ते शासनाला पोहोचवण्यासाठी कधी कधी ते उशीर करायचे, आणि त्याचा परिणाम होती त्या गावकऱ्यातील लोकांना भोगावा लागायचा. म्हणजे यांच्या अधिकारांमुळे कधी कधी लोकांना त्रास व्हायचा. कधी कधी काय करायचे, ते गावकरी लोकांकडून ते जास्त पैसा जमा करून घ्यायचे, आणि कधी कधी जमा केलेला पैसा शासनाला द्यायचे तर खूप उशिरा द्यायचे. यामुळे गावामध्ये लोकांना खूप त्रास व्हायचा. तर अशा प्रकारे ही गाव होती, ज्याला मौजा म्हटलं जायचं. कसबा आणि परगाणा होती. परगाण्यामध्ये कोण कोण प्रमुख? एक लक्षात घ्यायचं, गाव पाटील आणि कुलकर्णी, कसबा शेटे आणि महाजन, आणि परगाणा देशमुख व देशपांडे. पाटीलांचं त्यांचं काय काम होतं? गावातले तंटे बखेडे सोडवणे. कुलकर्ण्यांचं काय काम होतं? गावातला शेतसारा जमा करणे. ज्याप्रमाणे पाटीलांचं काम त्याप्रमाणे देशमुख, कारण हे सगळे पाटीलांचे प्रमुख असायचे. ज्याप्रमाणे कुलकर्णीचं काम त्याप्रमाणे देशपांडेचे काम, कारण ते प्रत्येक सगळ्या कुलकर्ण्यांचे ते प्रमुख होते. तर असे होते हे कसबा, गाव, कसबा आणि परगाणा.
आता आपल्याला बघायचं आहे दुष्काळाचे संकट, की दुष्काळ कसा यायचा, काय व्हायचं त्यावेळेस. पुढचा मुद्दा आहे दुष्काळाचं संकट. जर गावाचा विचार केला तर गावाचा प्रमुख व्यवसाय काय होता, शेती. जरी इतर व्यवसाय होते, सुतारचा, लोहार, चांभार. कसब्यामध्ये पण 2 व्यक्ती होते, ते विसरलो. तर त्यावेळेस त्या ठिकाणी होते सुतार आणि लोहार, हे काही कारागीर होते. आणि ते सुतार काम करायचे आणि लोहार काम करायचे. म्हणजेच काहीतरी लाकडापासून वस्तू तयार करणे किंवा लोखंडापासून वस्तू तयार करणे हे कसबेमध्ये असायचे. नंतर बघा, हे कारागीर किंवा शेतकरी, आणि त्यावेळेची जी शेती होती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. जर पावसाचं पाणी जास्त पडेल तर शेतीचं उत्पन्न येईल, पावसाचा पडला नाही तर शेतीचं उत्पन्न येणार नाही. पावसावर अवलंबून होती पूर्वीची शेती. आताचा जर विचार केला तर आता धरणं बांधलेली आहेत, कूपनलिका आहेत, विहिरी बांधलेल्या आहेत. जर थोडाफार कमी पाऊस पडला तर विहीर कूपनलिकेद्वारे पाणी भरलं जातं आणि शेतीचं उत्पन्न येतं. आता एवढी अडचण नाही. पण पूर्वीच्या वेळेस तसं होतं का? पूर्वीच्या वेळेस ना धरणं होती, ना कूपनलिका नव्हत्या, ना विहिरी होत्या, म्हणजे काहीच नव्हतं. मग त्यावेळेस काय व्हायचं की जर पावसाचं पाणी चांगलं पडलं तर पिकांचं उत्पन्नामध्ये जास्त वाढ व्हायची, पिकांचं उत्पन्न खूप यायचं. पण जर पावसाचं पाणी कमी पडलं तर मग, पावसात पडला नाही तर मग, तर अशा वेळेस गावामध्ये दुष्काळ पडायचा. दुष्काळ हे सगळ्यात मोठं आव्हान होतं त्यावेळेच्या शेतकऱ्यांचं. दुष्काळ पडला म्हणजे शेतकरी कंगाल. दुष्काळ हे सगळ्यात मोठं आव्हान होतं त्यावेळेच्या लोकांचं, शेतकऱ्यांचं. ज्या वेळेस दुष्काळ यायचा त्यावेळेस पिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन जायची, पिकांच्या भावामध्ये वाढ व्हायची, भाव वाढून जायचे, अन्नधान्याचे खूप भाव वाढून जायचे. लोकांना अन्नधान्य मिळतच नव्हते. ज्यावेळेस दुष्काळ यायचा त्यावेळेस लोकांना अन्नधान्यच मिळत नव्हते. जनावरांना चाराच मिळायचा नाही. जे जनावरांवरून ते शेती करायचे, जनावरांकडून काम करून घ्यायचे, बैल वगैरे यांच्याकडून काम करून घ्यायचे, अशा जनावरांना चाराच मिळायचा नाही दुष्काळाच्या वेळेस. नंतर त्या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई यायची. जर पाणीच पडलं नाही तर मग प्यायला काय भेटेल त्यांना? पाणी टंचाई खूप असायची. अनेक लोकांना आपलं गाव सोडण्यासाठी ते मजबूर व्हायचे, गाव सोडायचे, दुसऱ्या गावात ज्या ठिकाणी पाऊस पडलेला असेल किंवा ज्या ठिकाणी बरी परिस्थिती असेल त्या ठिकाणी ते जायचे. असं म्हणतात की परागंदा म्हणजेच काय की वेगळ्या परगणातला व्यक्ती दुसऱ्या परगणात जाणं, परागंदा होण्याचं मुश्किल त्यांच्यावर ओढवली जायची. इतकी वाईट परिस्थिती या लोकांवर यायची जर दुष्काळ पडला तर. बघा काय काय दुष्काळ आला तर कोणकोणते संकट येत होते जर प्रश्न विचारला तर. दुष्काळ आला तर अन्नधान्याचा भाव वाढायचा, लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं, जनावरांना चारा मिळत नव्हता, प्यायला पाणी मिळत नव्हतं, लोकांना कामधंदा नसल्यामुळे एका परगारामधून ते दुसऱ्या परगारामध्ये स्थलांतरित व्हायचे. आणि सगळ्यात मोठं जे संकट असायचं रयतेचं ते असायचं दुष्काळ. मग महाराष्ट्रामध्ये अचानक असा एक मोठा दुष्काळ पडला होता 1630 इसवी सन. 1630 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता, खूप मोठा दुष्काळ होता. 1630 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस अन्नधान्याच्या किमती खूप वाढल्या होत्या, खूप तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळेस भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायला तयार होते, पण त्यांना घ्यायला कोणी तयार नव्हते, असं आपल्याला कुठेतरी वाचायला मिळतं. अशी परिस्थिती कुठे निर्माण झाली होती, केव्हा निर्माण झाली होती? 1630 मध्ये. 1630 मध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी तीव्र दुष्काळ पडला, एवढा जबरदस्त दुष्काळ पडला की त्या दुष्काळामध्ये अन्नधान्य पिकलंच नाही. भाकरीच्या तुकड्यासाठी अनेक लोक स्वतःला विकायला तयार होते की माझ्याकडून जे काम करून घ्यायचं असेल ते करून घ्या, पण आम्हाला भाकर द्या. भाकरीच्या तुकड्यासाठी ते स्वतःला विकायला तयार होते, पण त्यांना विकत घेणारा सुद्धा व्यक्ती नव्हता. खूप हजारो लोक त्यावेळेस भूकबळीने मरली होती, हजारो जनावरे बिना चाऱ्याने त्यावेळेस मरली होती. एवढा तीव्र दुष्काळ 1630 मध्ये पडला होता. असं वर्णन तुम्हाला वाचायला भेटेल की एखादा व्यक्ती भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःला विकायला तयार होता, पण त्याला विकत घेणारा कोणी नव्हता. असे अनेक गावं उद्ध्वस्त झाली होती, गुरढोली मेली होती, अनेक उद्योगधंदे संपुष्टात आले होते, संपून गेले होते, आर्थिक व्यवहार खुंटले होते आणि लोक देश धडीला गेले होते. म्हणजे लोकांचं सगळ्यात जास्त नुकसान कुठे झालं होतं? 1630 मध्ये. असा हा तीव्र दुष्काळ त्यावेळेस पडला होता. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाचे घडी बसवणे
हे त्यावेळेच्या लोकांना एक मोठं आव्हान होतं की जर आता दुष्काळ आला तर पुढच्या वेळेस आपलं कसं होईल, म्हणजे पूर्वीप्रमाणे आपला व्यवहार कसा चालेल, घर कसं चालेल, हे खूप मोठं आव्हान दुष्काळाच्या वेळेस लोकांना पडायचं. तर असा होता हा दुष्काळ, आणि दुष्काळामध्ये सगळ्यात जास्त नुकसान त्यावेळेच्या शेतकऱ्यांचं होत होतं. नंतर मग वारकरी पंथाचं कार्य काय होतं महाराष्ट्रामध्ये ते आपण पाहणार आहोत.